उचिष्ट झालो अवचट शेषभागी झालो अवचट शेषभागी कैवाल्याचे ताट शरभंगा केले उचिष्ट। आता हे कैवल्याचे ताट कुणासाठी आहे? शरभंग ऋषीसाठी निर्माण केलेलं आहे महाराज। कुणासाठी निर्माण केलेलं आहे? शरभंग ऋषीसाठी आहे। नाथ महाराज म्हणतात त्याच्यामध्ये मी भागीदार झालो। त्याच्यामध्ये काय झालो? भागीदार झालो या मराठी भाषेमधून। आता कैवाल्याचं ताट शरभंग ऋषीसाठी वाल्मिक ऋषीनं संस्कृतमधून निर्माण केलेलं आहे। कशामधून? संस्कृतमधून निर्माण केलेलं आहे। पण त्याच्यामध्ये विषयदार भागीदार मी झालेलो आहे। कशा पद्धतीनं? तेच संस्कृतमधलं प्राकृतमधून त्याचा जो काही शेष आहे तो शेष मी घेतलेला आहे। कुणाच्या कृपाशीर्वादानं? जनार्दन स्वामीच्या कृपाशीर्वादानं जे काय संस्कृतमधलं जो काय भाग होता त्याच्यामध्ये भागीदार झालो आणि प्राकृत म्हणून मी तो शेष भाग घेतलेला आहे। शेषे घेऊन जाईना तुमची झाली या भोजन। तुमच्या भोजनामध्ये मी आलो। वाल्मिक ऋषीच्या भोजनामध्ये किंवा वशिष्ठ ऋषीच्या भोजनामध्ये किंवा व्यास महाराजाचं हे भोजन आहे, उच्चिष्ट आहे महाराज, आणि त्याच्या भोजनामध्ये ते संस्कृतमधून भोजन आहे। पण प्राकृतमधून मी त्याच्यामध्ये भागीदार झालेलो आहे आणि तेच भोजन तुमच्या समोर ठेवलं असं नाथ महाराज आपल्याला सांगतात आणि ते उच्चिष्ट आपण सेवन करीत आहोत। अशा प्रकारे